मालेगावातील जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकऱ्यांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजी नाट्याची चर्चा असताना ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, नौपाडा पोलिसात तक्रार दाखल। सलील देशमुखांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा, विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं बाप लेकात वाद झाल्याची माहिती। ईडीच्या खटल्यातून कोर्टातूनच निर्दोष मुक्तता, हसन मुश्रीफांची माहिती, कोर्टानं आपल्या विरोधात एकही खटला नसल्याचं हसन मुश्रीफांकडून स्पष्टीकरण। राज ठाकरेंना सोबत घेऊन मवियानं एकत्र बीएमसी लढवण्याबाबत शरद पवारही सहमत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेसची चर्चा, एकत्र मोर्चाही काढता मग निवडणुकीत वेगळे का, पवारांनी सवाल केल्याची माहिती। पार्थ पवारांच्या मुंढव्यातल्या जमीन प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पुन्हा चौकशी, आज शीतल तेजवानीला सोबत बसवून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या गुंडांना चव्हाट्यावर आणलं, घरजडतीच्या निमित्तानं नानापेठ आणि गणेश पेठेत धिंड, जिथे धुमाकूळ घातला तिथेच झाले केविलवाणे। पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांड प्रकरणाची चौकशी होणार, एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल, 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची स्थापना, समिती आजपासूनच सुरू करणार तपास।